हे संगमच्याच कुशल हातांनी साकारलं आहे. मग मी थोडा त्यावेळेस कन्फ्यूज होतो की पुढे काय करायचं. अजून पण मला ते 1 वर्ष इतकं आठवतं आणि इतकं चांगलं वाटतं की हे 1 वर्ष मी जगलो. त्याचं आणि माझं काही पटत नाही, तिथे माझं मन रमलं नाही. ते मला वाटतं की ते रिअल एज्युकेशन आहे लाईफबद्दल. नमस्कार. आपल्या अवतीभोवती अशी अनेक माणसं असतात जी नेहमी त्या रुळलेल्या वाटेवरून चालणारी, साचेबद्ध आणि चाकोरीबद्ध असं जीवन जगणारी असतात. पण काही व्यक्ती अशा असतात ज्या या चाकोरीतून किंवा या साच्यातून बाहेर येऊन काहीतरी आउट ऑफ द बॉक्स असा विचार करतात आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत असतात. हिंदीत एक खूप प्रचलित असं वाक्य आहे की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतील किंवा समाज काय म्हणेल याचा विचार न करता स्वतःला, स्वतःचं आयुष्य कसं जगायचं आहे, आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायचं आहे याचा ध्यास मनात ठेवून स्वतःची एक वेगळी ओळख किंवा स्वतःची एक वेगळी वाट निवडतात. आणि आज आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत. ती व्यक्ती म्हणजे संगम मेघश्याम शिंदे. संगम शिंदे हे आमच्याच पालिये गावातील आहे. एक उत्तम चित्रकार, एक उत्तम कलाकार आहे आणि स्वतः कला क्षेत्रातील एक उद्योजक म्हणून पुढे येण्यासाठी धडपडणारा एक हरहुन्नरी आणि एक उभरता असा कलाकार आहे. चला तर भेटूया संगम शिंदे याला. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवर. हे जे सुंदर चित्र तुम्ही आमच्या मागे बघताय हे संगमच्याच कुशल हातांनी साकारलं आहे. खूप छान चित्र आहे. थँक्यू. तर संगम, तुझी ही आणि अशी अनेक चित्र आम्ही अगोदर पाहिली आहेत. तर एवढी छान चित्र तू काढतोस, तर मला सांग की तुला या क्षेत्राची म्हणजे कलेची कशी आवड निर्माण झाली? चित्रकलेची आवड निर्माण होण्यासाठी आमच्या घरात कोणी पूर्वी चित्रकार होते किंवा आता आहेत असं तर काही नाही आहे. पण मला असं वाटतं की ही कला माझ्या आई वडिलांपासून माझ्यापर्यंत आली आहे. पण ते तर चित्रकार नाही आहेत माझे आई वडील. तर कसं? तर मला असं वाटतं की कलेचा भाग बघितला तर माझे वडील हे एक नाटकात अभिनय करतात. म्हणजे गेली कित्येक वर्षे त्यांनी आमच्या गावात जी नाटकाचे प्रयोग झाले ते त्यांनी अभिनय केला. लोकांना त्यांचा कॉमेडी रोल हा फार आवडायचा. सो तिथून ती कला, अभिनयाची कला, आणि आईकडून आई शिवणकाम करते, तिथून म्हणजे विणकाम, एम्ब्रॉयडरी अशा गोष्टी तिने केल्या. तर तिने केलेली पडद्यावर एम्ब्रॉयडरी करून नर्तकी ही मला अजून आठवते. तर बाबाकडून ती अभिनयाची कला आणि आईकडून शिवणकाम, ही दोन्ही कला मिळून त्या कलेचं रूप बदलून ही माझ्यापर्यंत चित्रकला बनून आली असावी असं मला वाटतं. म्हणजे कलाकार तुमच्या घरात आहेतच, पण थोडं जी तुमच्यापर्यंत आली त्याचं स्वरूप थोडं बदललं होतं. हो. 12वी सायन्स, विज्ञान शाखा हे करून तू नंतर फाईन आर्ट्सकडे वळलास. हो. म्हणजे तोपर्यंत तुला आपल्याला याच क्षेत्रात पुढे जायचं आहे असं काही ठरलं नव्हतं का? म्हणजे हा निर्णय कसा झाला की आता आपण फाईन आर्ट्सकडे वळावं? 12वीच्या निकालापर्यंत मला माहीत नव्हतं की मी ह्या कलेच्या क्षेत्रात जाणार. तर तो 12वीचा निकाल झाला. मग मी थोडा त्यावेळेस कन्फ्यूज होतो की पुढे काय करायचं. सगळे माझे मित्र तर BScला आणि बाकी कुठे तिथे वळले होते, पण मला थोडं कन्फ्युजन आलं. मग मी विचार केला की BScच करूया. पण तेव्हा त्यावेळेला माझ्या बाबांनी मला सुचवलं की फाईन आर्ट असं काहीतरी कोर्स असतो, नाहीतर कॉलेज असते, ती तू का नाही करस, तुझ्याकडे स्किल्स तर आहेत, तर तिथे तू जाऊन बघ, तू विचार कर जरा. आणि मला वाटलं की चला आता याच क्षेत्रात आपण पुढे जाऊया. मग तिथून मी विचारपूस केली लोकांकडे की कसं असतं, काय कॉलेज कसं असतं, कुठे आहे कॉलेज. मग मला कळलं की गोव्यामध्ये एक कॉलेज आहे. याच्यापूर्वी तर मला काहीच आयडिया नव्हती. गोवा कॉलेज ऑफ आर्ट, पणजीम अशी एक कॉलेज आहे. मग मी घरात सांगितलं की माझं असं डिसिजन आहे, मी आता ह्या क्षेत्रात जाणार आणि मी आर्टिस्टच बनणार. तर असं माझं एक डिसिजन मी घेतलं आणि नंतर आम्ही गेलो तिथे ॲडमिशनला. ॲडमिशनचा प्रोसेस काय असतो हे तिथे विचारलं. मग नंतर कळलं की तिथे एंट्रन्स असते.
ॲप्टिट्यूड टेस्ट ज्याला म्हणतात, ती एक एंट्रन्स द्यावी लागते आणि तिथून नंतर पास झाल्यानंतर तिथे ॲडमिशन मिळतं. मग माझं तेवढं प्रिपॅरेशन नव्हतं. पूर्वी प्रिपॅरेशन करावं लागतं, मी तेवढं प्रिपेअर नव्हतो. पण मी तसंच थोडं जेवढं मला काही जमलं तेवढं मी प्रिपेअर केलो आणि त्याच्यासाठी मला कोरगावचे एक चित्रकार वासुदेव शेट्ये यांच्यानी मदत केली. मग तिथून मी जेवढं पण मला जमलं ते केलं आणि नंतर ॲडमिशनला तिथे एंट्रन्स टेस्टला मी बसलो. तिथे मी ती एक्झाम दिली आणि मग तिथे एंट्रन्स म्हणजे जेव्हा त्याचा निकाल लागला तेव्हा माझा 52 नंबर आला. तर मला फर्स्ट अटेम्प्टला तिथे ॲडमिशन मिळालं नाही. मग मी तिथंच विचार केला कॉलेजमध्ये की मी पुढच्या वर्षी परत येईल, पण या कॉलेजातच मी ॲडमिशन घेणार. मग त्याच्यानंतर 1 वर्ष मी या कलेच्या क्षेत्रात ज्या पण गोष्टी असेल, ज्या पण गोष्टी त्या एंट्रन्सला क्रॅक करायला लागतील ते मी शिकेन. आणि मग तिथे पुढे हळूहळू नंतर एक गोष्ट झाली की माझे बाबा थोड्या वर्षापूर्वी रिक्षामध्ये सामान डिलिव्हर करणे याचं त्यांचा व्यवसाय होता. तर एकदा ते आता जे माझे गुरु आहेत श्री संजय हरमलकर यांच्याकडे यांचे पेंटिंग्स पोहोचवण्यासाठी डिलिव्हर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले होते. तेव्हा त्यांना बघितलेलं आणि त्यांची कीर्ती बघून आणि त्यांची ती पेंटिंग सुंदर चित्र बघून त्यांना वाटलं की आमच्या घरात पण हे असा चित्रकार आहे. मग त्यांनी मला नंतर सुचवलं की तू तिथे जा त्यांच्याकडे आणि तिथून तू मार्गदर्शन घे. आपल्या प्रेक्षकांना माहितीच असेल की श्री संजय हरमलकर हे गोव्यातील एक ख्यातनाम चित्रकार आहेत आणि इन्स्टिट्यूट मिनेजिस ब्रागांजाचे माजी अध्यक्ष ते आहेत. तर मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं की त्याच्या बाबांनी त्यांची चित्र बघून त्यांना असं वाटलं की अरे आपल्या मुलाच्या हातातही हा गुण आहे, आपला मुलगाही हे करू शकतो, तर त्यासाठी त्याला का प्रोत्साहन देऊ नये. आपण बरेचकडे असं चित्र बघतो की पालक मुलांना फक्त त्यांनी शिक्षण घ्यावं, पदवी घ्यावी, त्यानंतर नोकरी करावी याचसाठी त्यांच्या मागे लागलेले असतात. म्हणजे उपजीविकेचं साधन म्हणून त्या क्षेत्राकडे वळावं असा बहुतेक वेळा पालकांचाही कल नसतो. पण तुझ्या बाबांनी तुझी आवड काय आहे, तू काय चांगलं करू शकतोस याची जाणीव तुला करून दिली आणि पुढे त्याच क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. संगम, तू म्हणालास की तुला पहिल्या वर्षी तिथे ॲडमिशन मिळालं नाही, मग 1 वर्ष तिथेच ॲडमिशन मिळावं म्हणून तू त्यासाठी एंट्रन्सची तयारी करत होतास, संजय हरमलकर सरांकडून मार्गदर्शन घेत होतास. मग पुढे काय झालं, म्हणजे तुला तिथे ॲडमिशन मिळालं का आणि तो 1 वर्षाचा अनुभव कसा होता? तो अनुभव एक वेगळाच अनुभव. अजून पण मला ते 1 वर्ष इतकं आठवतं आणि इतकं चांगलं वाटतं की हे 1 वर्ष मी जगलो. कारण त्या 1 वर्षात मी आणि माझी फक्त कला, हे 2च गोष्टी आणि त्याच्या पलीकडचं काही नाही. तर अशी ही गोष्ट होती आणि असा तो 1 वर्षाचा काळ होता. तिथे मी संजय सरांचा खूप मला पाठिंबा लागला आणि त्यांनी खूप गोष्टी मला शिकवल्या ड्रॉइंगबद्दल. म्हणजे बेसिक्स काय असतं आर्टचं, फंडामेंटल्स काय, म्हणजे स्केचिंग काय करावी, ड्रॉइंग कसं डेव्हलप करावं, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. आणि त्या 1 वर्षात मी कधी म्हापसा बस स्टँडवर लाईव्ह स्केचिंग, कधी गोव्याच्या नद्या किनाऱ्यावर लँडस्केप, अशा सगळ्या गोष्टी, मग पोर्ट्रेट्स काढणे लोकांचे, लाईव्ह स्केचिंग करणे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. वेगवेगळे कलर जे मीडियम्स असतात ते हाताळणे, ही गोष्ट मी शिकलो. आणि नंतर मी 2nd अटेम्प्टला गेलो त्या कॉलेजमध्ये आणि मी तिथे ती परीक्षा दिली आणि पूर्वी मी 52 आलेलो आणि ॲडमिशन मला मिळालं नाही. तर यावेळेस मी टॉप 20 मध्ये आलो आणि मला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. आणि मग नंतर कॉलेजचा प्रवास सुरू झाला. मग फर्स्ट इयर, सेकंड इयर इथे मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो. नवीन टेक्निक्स, नवीन आर्टच्या स्टाईल, हिस्ट्री ऑफ आर्ट्स, अशा खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या तिथे. आणि मग 3rd इयरला ॲक्च्युली काय झालं, असं मला जाणवलं की हे जे अकॅडमिक सिस्टम आहे कॉलेजचं त्याचं आणि माझं काही पटत नाही, तिथे माझं मन रमलं नाही आणि मग मी ड्रॉप घ्यायचा विचार केला आणि ड्रॉप घेतली. खरं तर मला याच कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे या निर्धाराने तू 1 वर्ष थांबलास, 1 वर्ष त्यासाठी मेहनत केलीस आणि पुढच्या वर्षी अगदी उत्तम मार्क्स मिळवून तिथे तू दाखलही झालास. पण मग 2 वर्षांनी ती कॉलेज म्हणजे ते शिक्षण अर्धवट सोडलंस, तर मग एवढा मोठा निर्णय घेण्याचं कसं धाडस केलंस? मला असं वाटलं की काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी विचार केला की हा जे जॉब आहे हे त्याचं दार कायमचं बंद करायचं. कॉलेज नाही तर डिग्री नाही तर जॉब नाही, स्वतःच्या हिमतीवर काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी तिथून बाहेर आलो.
आणखी एक गोष्ट अशी की ह्या माझ्या कम्फर्ट झोनहून बाहेर येण्यासाठी आणि माझी पॅशन फॉलो करण्यासाठी मला जो कॉन्फिडन्स लागला तो मला मिळाला, ज्यांना गुरुच मानतो मी, संदीप महेश्वरी. ह्या व्यक्तीकडून मला तो कॉन्फिडन्स मिळाला आणि त्यांचे व्हिडिओ बघून मला जे मिळालं ते मला वाटतं की ते रिअल एज्युकेशन आहे लाईफबद्दल. लाईफ कशी जगावी, आपले स्वतःची जी पॅशन आहे ती फॉलो कशी करावी. आपल्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेता येत असूनही तिथून ड्रॉप घेणं हाही खरं तर असा एक कठीण असाच निर्णय. असे काहीसे निर्णय घेणं सोपं असतं, पण त्यानंतर सुरू होतो तो खरा प्रवास असतो. तर मग त्यानंतर कॉलेजमधून ड्रॉप घेतल्यानंतर ची फेज कशी होती, म्हणजे तो प्रवास कसा आहे आता? तर मला एक वेगळं काहीतरी करायचं होतं, जे म्हणजे SM आर्ट. हे असं काहीतरी असेल, प्लॅटफॉर्म असेल एक आर्टिस्टसाठी, जिथे आर्टिस्ट शिकू पण शकतो आणि त्या आर्टिस्टला फायनान्शियली पण थोडी मदत होईल. तर असं मला एक प्लॅटफॉर्म बिल्ड करायचा होता. कसा करायचा तो एक्झॅक्ट प्लॅन नव्हता, पण ही आयडिया माझ्याकडे होती, तो एक विचार माझ्याकडे होता आणि मग ते मला स्वप्न माझं पूर्ण करायचं होतं. मी थोडा विचार केला तर मला असं वाटलं की मी YouTube चॅनल स्टार्ट करावं. कारण माझं असं होतं की जे मी काही करेल ते मी स्वतःच्या कमवलेल्या पैशातच करेल आणि YouTube चॅनल तर त्याला जास्त स्टार्ट करायला फ्री आहे प्लॅटफॉर्म. सो मी तसंच ठरवलं. मग मी स्केच विथ SM आर्ट हा माझा YouTube चॅनल, आर्ट चॅनल स्टार्ट केला, जिथे मी माझे जे पेंटिंग्स असेल त्याची टाइम लॅप्स पेंटिंग्स जे बनतात माझे, आर्ट एज्युकेशन, अशा थोड्या गोष्टी मी तिथे अपलोड करायला लागलो आणि अजूनही अपलोड करतो. त्याच्यानंतर असं झालं की नवीन एक व्यक्तीचा SM आर्ट मध्ये प्रवेश झाला, ती म्हणजे सविता तिळवे, आणि मला एक शिष्या लाभली आणि तिथून मला आयडिया आली की मी SM आर्ट क्लासेस चालू करावे. आणि नंतर मी SM आर्ट क्लासेस जे लहान मुलांसाठी स्टार्ट केलंय, अजून पण ते चालू आहे. आणि ह्या SM आर्ट क्लासला आतापर्यंत 40 मुलं येऊन गेली आहेत, शिकून गेली, आणि सध्या 20 मुलं शिकतात. ह्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं जी बिझनेसची गोष्ट होती, जी मला ऍक्च्युअल मध्ये करायची होती. सो मला वाटलं की मी तो स्टार्ट करावा आणि एक ऑनलाईन स्टोर कमीत कमी पैशात, जे मी स्वतः कमवलेले पोर्ट्रेटचे ऑर्डर्स घेऊन कमवलेले ते मी त्याच्यात टाकून मी एक ऑनलाईन स्टोर ओपन केलं, ज्याचं नाव आहे artgiftwala.com. artgiftwala.com हा आता गोव्यातला प्रथम ऑनलाईन आर्ट गिफ्ट स्टोर आहे. आणि ह्याच्या मागचे कारण म्हणजे संकल्पना काय की एका आर्टिस्टला त्याचे जे प्रोडक्ट्स असतील, आर्टवर्क्स असतील, आर्टिफॅक्ट्स असतील, ते त्या स्टोअरवर तो विकू शकतो. म्हणजे माझा जो पूर्वीचा SM आर्टचा जो सेकंड माझी आयडिया होती की आर्टिस्टला ट्रेनिंग पण आणि त्याचं फायनान्शियली पण थोडा सपोर्ट मिळावा, तो एक माझा एक तिथे डॉट कनेक्ट झाला आणि अशी ही गोष्ट मी केली. तुझ्या या artgiftwala.com बद्दल हे मला जास्त भावलं की ऑनलाईन स्टोअर तर तू सुरू केलासच, पण फक्त स्वतःचे आर्टिफॅक्ट्स किंवा स्वतःच्या कलाकृती ना मार्केट मिळावं एवढाच विचार नाही ठेवलास, तर इतरही आर्टिस्ट्सना त्यात सामावून घेत आहेस. म्हणजे स्वतः तर पुढे जातच आहेस, पण इतरांनाही स्वतःबरोबर नेण्याचा प्रयत्न करत आहेस, आणि ही खरंच खूप छान गोष्ट आहे. तर मला सांग, तुला या artgiftwala.com साठी म्हणजे अपेक्षित प्रतिसाद मिळतोय का? म्हणजे प्रतिसाद कसा आहे लोकांचा? artgiftwala.com ची फेज इनिशियल फेज आहे, पण सांगायला गेलं तर 2-3 महिन्यापूर्वीच ते मी स्टार्ट केलं आहे ॲक्च्युअलमध्ये. ऑलमोस्ट मला डेली ऑर्डर्स चालू आहेत. तेवढे जास्त मोठा नाही झाला बिझनेस, पण चालू आहे. आता त्याची इनिशियल फेज असल्या कारणाने मी तिथे जास्त त्याची मार्केटिंगवर फोकस करतोय. सो रिस्पॉन्स मिळतोय मला. हा संवाद एका कलाकाराशी साधायचा असा आमचा विचार करायचा हाच हेतू होता की असे अनेक धडपडणारे कलाकार जे आमच्या आजूबाजूला आहेत त्यांना आमच्या चॅनलच्याद्वारे कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं. आणि मी या माध्यमातून नक्कीच सांगू इच्छिते की संगम शिंदे हा एक उत्तम कलाकार आहे आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या कल्पना आहेत जसे की SM आर्ट, artgiftwala.com याला चांगला प्रतिसाद तुम्ही नक्कीच द्यावा. पु ल देशपांडेंचं एक छान वाक्य आहे की पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे शिकवून जाईल. मगासपासून संगमशी संवाद साधताना मला या वाक्याची वेळोवेळी प्रचिती येत होती. त्याचं कलेवरचं प्रेम, त्याची कलेवरची निष्ठा दिसून येत होती. आज जरी ही त्याची
सुरुवात असली तरी भविष्यात तो नक्कीच यात खूप पुढे जाणार आहे याची मला खात्री आहे. तर संगम, आज एक स्ट्रगलर, एक धडपडी युवक कला क्षेत्रातला म्हणून आम्ही तुझ्याशी संवाद साधला. पण निश्चितच येत्या काही वर्षानंतर कला क्षेत्रातील एक यशस्वी उद्योजक म्हणून पुन्हा एकदा तुझ्याशी संवाद साधायला नक्कीच आवडेल. आणि तू त्या उंचीवर नक्कीच पोहोचशील याची आम्हाला खात्री आहे. आणि त्यासाठी आणि तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण खूप खूप थँक्यू. अंतरंगच्या फॅमिलीने मला हा संवाद साधण्यासाठी जी मला संधी दिली त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आमच्यासारख्या उभरत्या कलाकारांना अंतरंग हा खूप चांगला प्लॅटफॉर्म देतोय. म्हणून अंतरंगच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.